शिवाली. हो बाबा. ये शिवाली, ये बेटा बाहेर. बाबा आले आले आले. हाय आई. कशी दिसते मी बाबा? बेटा जळमट लागलेली ट्यूबलाइट पुसल्यावर कशी दिसते तशी दिसतेस तू बेटा. म्हणजे लख. आणि मला सांग जावई बापू कुठे आहेत, निमिषराव कुठे आहेत? रूप नाही, टॅलेंट नाही, निदान वेळ तरी पाळा म्हणावं. मला सांग त्यांना तू मिस्ड कॉल दिलास का? हो बाबा मी केला होता फोन पण त्यांनी पटकन फोन उचलला. हे बघ हे असं करतेस तू, का केलास त्यांना फोन? बाबा. तुला मी 1000 वेळा सांगितलं आपण फक्त मिस्ड कॉल द्यायचा. हो. त्यांनी उचलायचं तर आपण बंद करायचा. आयुष्यात मी कधी कुणाला फोन केल्याचं आठवतंय तुला? नाही बाबा. मग? मागच्या वेळेस आपल्या घराला आग लागली होती ना तेव्हा फायर ब्रिगेडला सुद्धा तुम्ही मिस कॉलच दिला होता. चिंटू के चुटकुले याच्यातला आहे ना विनोद हा. अय्या, तुम्हाला कसं माहिती बेटा बाबा? मी सुद्धा तेच वाचतो. चल हा आता सगळं बाजूला राहू दे. हो, हा बाबा. पटापटा आवर, निमिषराव येतील आता कोणत्याही क्षणी. हो, हो, बाबा. हा चल हो. आवर. हा बाबा. हा बेटा. बाबा बाबा हा येस बेटा. काय दिलं बेटा हे काय दिलं सांगा तू? अगं, मला वाटलं काय सरबत बिरबत दिलंय. बाबा मग बाबा मला विचारायचं होतं की हा फ्लॉवर पॉट टेबलावरच ठेवू ना? बेटा हा टेबला खाली ठेवला तर ह्याचं असं डुगू नाही का होणार मला सांग? सायन्स काय म्हणतं बेटा? लॉ ऑफ न्यूटन काय म्हणतो? गुल्लेलाल काय म्हणतो मला सांग बघू? गुल्लेलाल? एक आहे ना शास्त्रज्ञ कोणते गुल्लेलाल का गुल्लालिओ? गॅलिलिओ? हा गॅलिलिओ. हा काय म्हणतो मला सांग? काय त्याचं शिकवण आहे आपल्याला? समशीतोष्ण प्रदेशात जर हे असं ठेवलं तर गुरुत्वाकर याच्यावर असं होत नाही बेटा. असं असतं बेटा. त्यामुळे हे याच्या खाली नाही, याच्या वरच ठेवायला लागेल तुला. कळलं का तुला? बाबा हा किती छान समजावून सांगता हो तुम्ही. बेटा आयुष्य हे असंच असतं. आयुष्य म्हणजे वादळ असतं. आणि वादळ म्हणजे काय? असं असतं बेटा. दॅट्स लाईफ. बाबा एखादं उदाहरण देऊन तुम्ही किती छान पद्धतीने समजावलात मला. हो बेटा. म्हणजे तुमचं तत्वज्ञान विज्ञान किती खोल आहे बाबा. हो बेटा. तुमच्या प्रत्येक वाक्यात आहे ना अशी गहनता असते. गहनता. बाबा बाबा मला ना तुमचा अभिमन्यू वाटतो बाबा. शब्दांच्या चक्रव्यूहात अडकलीयस, बाहेर पड. म्हणजे बाबा अभिमन्यू नाही बेटा, अभिमान. मला ना तुमचा खूप अभिमान वाटतो बाबा, खूप अभिमान वाटतो. हो बेटा. आणि तुम्हाला सांगते कसं असतं ना या जीवनाच्या चक्रव्यूहात हे आपण चक्र हे अडकलो चक्र हे चक्रापेक्षा कचरा काढ. हवं केवढं आहे घरात. निमिषराव येत आहेत ना? हा? चल काढ कचरा काढ पटापट. हा, चल, चल. घे कचरा काढ. हा हाय. नाही. बेटा ओ बाबा ये इकडे. खूप खुश दिसतेस आज. का? निमिषराव येणार आहेत म्हणून? इश बाबा. सेम बोकड. हा बाबा. सेम बाबा गावचं बोकड असंच असतं बेटा आपलं. अगं खरंच सांगतो मी. हे बघ बेटा आज आहे गुढीपाडवा. हो. गुढीपाडव्या दिवशी अरे आलो रे, आलो बाबा, आलो ना. 2 मिनिट थांब ना जरा. नाही तुम्ही जा दादा, हे काही महत्वाचं नाहीये. काय हा माणूस वाटेल तेव्हा बेल वाजवतो, इथे उपस्थित असणं महत्वाचं आहे. जा. अरे येतो ना यार. वाजवा आता. शिवाली कशी दिसते मी निमेश? अगं खूप सुंदर दिसतेस. आणि तुम्ही कसे दिसताय माहितीये? ऐरोली सिग्नलला स्ट्रॉबेरी विकतात ना, सेम तसं.
या यासाठी येतो मी इथे हा? हे ऐकण्यासाठी येतो चिडू मी नका अहो, मस्करी केली या 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 काय म्हणताय काय म्हणताय जनावर बापू हे, जावई बापू आहे. जावई बापू जनावर आहे इथे कोणी? नाही, नाही, कोण आहे एक- जनावर? नाही जावई बापू काय म्हणताय मला बरं आहे ना- ना हा बसा 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 काय झालं आज एवढं अचानक म्हणजे घाईघाईनी का बोलवलं नाही आज गुढीपाडवा ना हो. शिवाली यांच्या तोंडाला तांब्या बांध आणि असं ताट उभं कर खिडकी जा. काय 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 अहो काठी नाहीये घरात गुढीपाडव्याला काठी लागते ती घरात नाहीये म्हणून म्हटलं तुम्हाला फोन करून बोलवून घ्या काय वाटेल ते बोलतो बाबा अहो खरंच सांगतो बघा तुम्ही आरशात सेम काठी दिसता तुम्ही मी निघतो नाही, मी निघतो बस. मस्करी केली. चिडतो काय मस्करी करतायत ना ग ते बाबू मस्करी करण्यासाठी हा मस्करी करण्यासाठी मला दादरून डोंबिवलीला बोलवलंय एका वाक्यात एस्टॅब्लिश केलं हे दादरला राहतात आपण डोंबिवलीला तुम्हीच लिहिता ना स्किट हो, मी- तुम्ही establish ए, करा. ए बाबू चिडू नको ना बसा, इथे बसा. बस इथे बस आज की नाही खूप महत्वाचा दिवस आहे माहितीये तुला माहितीये दर गुढीपाडव्याला ना चौगुले घराण्याची शोभायात्रा निघते खूप मोठी परंपरा आहे हो 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 आमचे सगळे नातेवाईक त्या शोभायात्रेत सामील होतात बरं का हो. हा तर अशी शोभायात्रा आज आपल्याला काढायची आहे म्हणून तुम्हाला बोलवलेलं आहे काही गरज आहे तुम्ही दोघं एकत्र आल्यावर एनिवे माझी शोभा होतेच काही गरज आहे वेगळी शोभायात्रा काढण्याची अहो असं काय करताय तुम्ही जतकर बंधू कोण जप्त करणार? जतकर बंधू आता तुम्ही अहो जावई बापू आहे मी हा तुमचा. जावई बापू जरा एक मिनिट खरंच एवढा कठीण आहे का हो बाबा हा शब्द जावई बापू एवढा कठीण आहे जतकर बंधू पर्यंत पोहोचता तुम्ही मुद्दाम करता ना तुम्ही खरं सांगा मुद्दाम करता ना हा? एखादा को आर्टिस्ट जर सहजरित्या पंचेस काढत नसेल तर इतरांवर ताण येतोच शिवाली अगदी बरोबर पर्सनल व्हायचं नाही बाबा मी आधीच चिडू- सांगतोय पर्सनल व्हायचं ए नाही ए, बाबू चिडू नको अरे चिडू नको मग काय करू मी विनोद कर कसे करू कुठून करू एक तरी लिहिलाय माझ्या वाट्याला लिहिता एक तरी कधी लिहिता हो हा तुमच्या वाट्याला सगळे पंचेस माझ्या वाट्याला काय मी दादरून डोंबिवलीला आलो इन्फॉर्मेशन हे करायला येतो मी इथे हा कशावर हसणार लोक दादरवर की डोंबिवलीवर कशावर हसणार तुम्ही कोणावर हसलात आता तुमच्यावर पण शिवाली इकडे एक मात्र चांगलं आहे हा. काय? हे विनोद करत नाहीत म्हणून आपण केलेले दिसतात लोकांना हो, हा. चला शोभायात्रेला जायचं ना शोभायात्रा सांग तर बेटा. बाबू कसं असतं माहितीये का आम्ही चौगुले घराण्याची शोभायात्रा काढतो ना तर त्याचा भाग म्हणून आम्ही चित्ररथ सुद्धा काढतो आणि त्या चित्ररथात आहे ना म्हणजे वेगवेगळी थीम ठरवतो आणि ती थीम बघायला इतकी गर्दी होते इतकी असंख्य अशी पब्लिक जमा होते बघायला माहितीये आणि या वर्षीची थीम काय आहे माहितीये का माणसाची उपीट उपीट नाही ग उत्क्रांती असा शब्द येतो तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का बेटा उत्साह माहितीला ओव्हरटेक करून निघून जातो पुढे माहिती तिथेच राहते बेटा उत्साह खूप पुढे निघून जातो उत्क्रांती असा शब्द आहे तो बर. म्हणजे माणसाची उत्क्रांती म्हणजे माकडापासून माणूस कसा झाला याची 3 स्टेजेस आपण दाखवणार आहोत कळलं का हा खरंच सांगतो मी त्यामुळे आज आपला या घरात आपल्याला चित्ररथ तयार करायचा आहे एक मिनिट कुठे करायचंय या घरात इकडे इथे हो इथे शोभायात्रा करायची हा, आहे? मग इथेच का बाहेर करोना आहे ना म्हणून आज घरातच करायची अहो, घरात कोण शोभायात्रा करतं आणि आपण तिघांनीच करायची मग काय कोण झालं कुत्रा बघायला येणार इथे हे बघा कोणी आलं नाही तरी शोभायात्रा झालीच पाहिजे आपली परंपरा आहे आणि समजून घ्या तुम्ही जुनेद बापू अरे कोण जुनेद बापू हे नाव आहे ना तुमचं ते अरे जावई बापू आहे हो मी. काय तुम्ही वेगवेगळी कठीण नावं ठेवतात यार मी नाही ठेवली आहेत नावं अख्ख्या जगाने ठरवलंय जावई बापू तुम्ही चुकता बरं ऐका मी तुम्हाला सांगतो आता 3 स्टेजेस आपण उत्क्रांतीच्या करायच्या आहेत हो बाबा, कळलं हो. तर सगळ्यात आधी काय होतो आपण माकड तो रोल तुम्ही करायचा आहे तुम्ही हा माकडाचा रोल तुम्ही करायचा आहे मी अर्ध माणूस अर्ध माकड असं आणि ही पूर्ण झालेला माणूस हे 3 स्टेजेस आपण रथयात्रेवर दाखवायचे आहेत कळलं बालिशपणा आहे का हा बालिशपणा आहे पण मी नाही करणार माकड वगैरे अहो करू शकता आता बघा कशी गंमत येईल बघा नमस्कार श्रीमंत चौगुले सुरू झाली आहे शोभायात्रा सुरू झाली आहे श्रीमंत चौगुले यांची शोभायात्रा आता चौगुले द्वारावरून निघणार आहे ए, चल तिकडे हो. हा तर ह्यांची शोभायात्रा आता 10:30 वाजता इथून निघणार आहे ती थोड्या वेळाने हॉलमध्ये 10 सेकंदाने येईल हॉलमध्ये 10 सेकंदाने आल्यानंतर 20 सेकंद इथे थांबेल आणि नंतर ती टॉयलेट बाथरूम किचन करून पुन्हा हॉलमध्ये येणार आहे सगळ्यांनी नीट थांबा ए पोलिसांना विनंती आहे की त्यांनी सगळ्यांना मदत करावी पोलिसांचा आदर करा त्यांच्यासाठी वडापाव आणि चहाची व्यवस्था किचन मध्ये केलेली आहे झाली सगळी तयारी झालेली आहे चला रथयात्रेत या बेटा चला बाबा
हे माकड बघतो काय, चल ना. माकड नाही बोलायचा. मी माकड यांना सांग. तू- माकड नाही बोलायचं. निमिष तू कॅरेक्टर करतो ना म्हणून बोलले. चल 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 माकड पहिला माकड तुम्ही आहात, मी अर्धा माकड अर्धा माणूस आहे. चला चला हा, चला 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 सुरू करा. शी रे कसा रे, हा कसलं माकड आहे, पोक आलेला मोर आहे. नीट कर ना यार, निमिष नीट कर अरे प्लीज. काय नीट कर, माझं करिअर आहे का माकड होणं म्हणजे. करा हो करा. तुला काहीच कसं जमत नाही रे. बस तर फालतूपणा करायला लावतात. चला काय मजा येते, गर्दी जमली आहे. बस का नाही अजून थोडा वेळ पुढे, चला ना चला ना. अजून जाऊ दे पुढे थोडं. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर इकडे श्रीमंत थोरले चौगुले आपल्या समोर काठीचे चित्त थरारक आणि रोमहर्षक काठीचे खेळ करून दाखवणार आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. एक मिनिट, याच्यात काय चित्त थरारक आहे? याच्यात काय चित्त थरारक आहे? Come on, बाबा बाबा come on. अहो काठी फिरवा ना. बाबा 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 तुम्हाला लागलं? नाही नाही, बाबा. मी काय म्हणतो, जमत नाही तर करायचं कशाला ना. अर्धी लाकडं म्हसणात गेली थेरड्याची तरी हाऊस बघ यांना. निमिष, तू काही बोलू नकोस. मी काही बोलेन. मी कोण आहे? माकड आहे. मी बोलेन. तू गप्प बस. माझ्या बाबांना काही होणार नाहीये. गेले 12 वर्ष ते हे काठीचे खेळ करून दाखवतायत माहितीये. सलग 12 वर्ष ती काठी त्यांच्या कपाळावर लागते आणि म्हणून हे परमनंट टेंगूळ आलंय त्यांना. आणि निमिष, हे जे टेंगूळ आहे ना ते साधं सुद्धा टेंगूळ नाहीये. हा मग? हे टेंगूळ आहे ना भारतातल्या असंख्य चित्रकारांना आव्हान आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, चेहऱ्यावर टेंगूळ काढणं सोपं असतं पण टेंगळाखाली चेहरा काढणं फार कठीण असतं. बेटा आता बस कर, नाही तर आजच रात्री 20-25 चित्र येतील. ए तुमचं काय? ए रिक्षा, ए रिक्षा आगे ला. अहो, काय रिक्षा आगे ला. नाटक आहे. आगे ला. अरे अहो, गर्दीत तो घुसतोय रिक्षावाला. जाऊ दे जाऊ दे किती बाबा. अभिनय हा. जाऊ दे. हे बाई तू जा ना यार, तू जा चल. काय बोललात? हा आम्ही चौगुले. हा चौगुले चौगुले. आई शपथ. बाबा बाबा अभिनंदन बाबा. ऐका 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 ऐका. आता चौगुले रथाला निमिष कुलकर्णी यांच्या आई कैकाई कुलकर्णी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालं. टाळ्या. बाबा बाबा बाबा. या वर्षी सुद्धा आपल्या चित्ररथाला पारितोषिक मिळालंय बाबा. मेहनत बेटा, वर्षभर जी मेहनत घेतली ना त्याचं हे फळ आहे बेटा. हो बाबा. चला 1000 रुपये द्या. मी का देऊ? माझा काय संबंध? तुमच्या आईने जाहीर केलेत ना, 1000 रुपये द्या. आईनी केले तर आईनी. एक मिनिट. 1 मिनिट. अवकात नाहीये तर कशाला जाहीर करायची? शिवाली, कैकाईची अवकात नाहीये तर तोंड कशाला सांभाळून बक्षीस बोल द्यायचं? माझ्या आईविषयी बोल. मी निमिषराव. बाई. माझ्या कैकेने जाहीर केलेत, पैसे द्या. काही काही. माझी नाही, पैसे द्या. हा. नाही, नाही, मी नाही अरे देणार. पैसा दे मेरे को. समझता नहीं कि हम लोग क्या है, भिखारी है क्या? इधर पहला प्राइज मारा है, 50 साल तक का पैसा दे मेरे को. मेरे को पैसा चाहिए. काय चालू आहे? मेरे को पैसा चाहिए, उसका बोल मेरे को ना दिमाग आटे का पैसा बोल मेरे को. काय काय हळू कंट्रोल. काय होतंय? शिवाली आहे, खरं आहे का? नाही बाबा नाही. एक मिनिट, हे काय मध्येच? मग अशी चान्स नाही मला, आता घेऊन टाकला. काय मरा रे तुम्ही? बाबा. ए, ऐका. तू यांच्या बरोबर हीच लायकी आहे. तू येऊ नको माझ्या बरोबर. नाही, अरे, नाही, तू नाही, यांच्या नाही, बरोबर. नाही, अरे, तू बाबा. यांच्या बरोबर.